बघा, शेतकऱ्यांच्या मुलांच्या व्यथा आणि मुलांचं लग्न जमत नाही या संदर्भातल्या याच्यातलं जे पिक्चर मधून जे दाखवलेलं आहे हे वस्तुस्थितीच्या हिशोबाने दाखवलेलं आहे. आणि शेतकऱ्यांना मुलांचे लग्न होत नाही तर त्या हिशोबाने त्या सर्व्हिसवाले मुलांकडे जाण्याचा प्रयत्न करतात मुली, तर त्यांनी जाऊ नये. आपली शेती ही काळीमाई आई आहे, त्या आईच्या उदरामध्येच राहावा आणि आपल्या शेतीचं उत्पन्न वाढल आणि त्या उत्पन्न वाढलं तरी आपलं जीवन सुखी होईल. तुम्ही मोठ्या भक्तेच्या मागे लागू नका. शेणाने हात भरल्यावर कोणताच रोग होत नाही, दरिद्री पळून जाते आणि लक्ष्मी घरात येते. याची दखल घेऊन टॅक्स फ्री करावा, म्हणजे सर्व अख्ख्या भारतात हा पिक्चर लागू होईल आणि शेतकऱ्याचे खरं वास्तव याच्यात मांडलेलं आहे. मी सुद्धा एक शेतकरी असून माझ्या तिन्ही मुली नोकरीवाल्याला न देता शेतकऱ्यांना दिल्यात. त्यांचं आरोग्य आणि विकास इतका चांगला चाललाय. स्वतः शेती जर केली तर शेती राहते, नाही तर ती दुसऱ्याच्या भरोश्यावर ती मातीच असते. माझ्या आईला मी लहानपणापासून शेती काम करताना बघितलं, डोक्यावर ओझे वाहताना बघितले, पण चुकूनही तिचे कधी केस पांढरे झाले किंवा कधी गळाले सुद्धा नाही. पुरुषांच्या बरोबरीने तिने शेतात काम केले असेल, पण चुकूनही वजन वाढले म्हणून तिला डायटिंगची गरज भासली नाही. शुगर आणि बीपी सारखे आजार तर माझ्या आईचे कष्ट बघूनच पळून गेले. आता आजही ती ठणठणीत आणि आरोग्य संपन्न आहे, ते फक्त शेती कामामुळेच. चांगला भाजीपाला म्हणून भाव जास्त देऊन किंवा मॉलमध्ये किंवा मोठ्या दुकानांमध्ये गेलं तर तोच भाजी आपण जास्त पैशात घेऊन येतो. पण जर शेतकरी आपल्याला दिसला तर आपण तो 10 रुपये पावशेर असेल तर आपण तो 8 देतो का 5 देतो का ह्या पद्धतीने करतो. तर माझ्या दृष्टीने हा पिक्चर खूपच छान होता. म्हणजे सगळ्याच महिलांनी सगळ्या मुलींनी पण बघितलं पाहिजे की आजकाल मुलींना फक्त नोकरी, शेती हवी असते. प्रत्येक मुलीला शेती हवी असते, पण तो नोकरीवाला असला पाहिजे. मग ती शेती फक्त दाखवायला पाहिजे असते मुलींसाठी. तर माझ्या दृष्टीने मुलींनी किंवा इतर महिलांनी पण याचा विचार केला पाहिजे की खूपच छान चित्रपट आहे. सगळीकडे हा पिक्चर अजून प्रदर्शित व्हावा, खरंच सगळ्यांनी तो बघावा असं मला पण वाटतं. कारण चित्रपटाचं कथानक आणि त्याची जी सगळे जे आता आपल्या कोथरूडमधले आणि अकोल्यातलेच कलाकार सगळे आहेत, म्हणजे हा चित्रपट आपल्या कोथरूडमधल्या अकोल्यातल्या कलाकारांचा आहे, इथल्याच लोकांचा आहे. म्हणून खरंच हा चित्रपट बघितल्यावर अभिमान पण वाटतो की इतका सुंदर चित्रपट निर्मिती आपल्या कोथरूडमध्ये आणि अकोल्या भागात झाली. खूपच सुंदर चित्रपट आहे. आणि टाळी वाजली की नळाला पाणी येतं, टाळी वाजली की ऑटोमॅटिक लाईटी लागतात, टाळी वाजली सगळ्या घरात लख प्रकाश पडतो. माझी पोरगी भाग्यवान ठरली, माझी पोरगी नशिबवान निघाली, माझ्या पुरीचं भाग्य उजळलं, माझ्या पुरीचं भाग्य उजळलं. कृषी प्रधान देशामध्ये अकोल्यासारख्या ग्रामीण भागातून कृषीवर चित्रपट होतो. एरवी आपण आलतू फालतू पिक्चरांना खूप डोक्यावर घेऊन करोडोची इन्कम करून देतो, पण खरंच आपण देशाला कृषी प्रधान म्हणतो असून आपणही सर्वजण कृषी म्हणून जर आपण कृषी शेतकरी म्हणून जर जन्माला आलेलो असेल तर मलाही वाटतं जो स्वतःला कृषी प्रधान समजतो, शेतकरी समजतो, तो प्रत्येक कुटुंबियासह हा पिक्चर नक्की पाहिजे तरच तो स्वतः खरा शेतकरी असेल असं मला म्हणावं लागेल. आणि तिला शेतकरी मुलगा नको, शेतकरी नवरा नको. राजमाता जिजाऊंनी शिवबांना संघर्षाचे धडे दिले. सावित्रीबाई फुले अंगावर शेणाचे गोळे झेलले. त्यांचा आदर्श उभा करणारी तू लेख. निरंजन भाऊच्या कथानकाबद्दल, पूर्ण दिग्दर्शनाबद्दल जर बोलायचं ठरलं तर त्यातील नुसतं कृषी या विषयावरच हात घातलेला नाही, तर अंधश्रद्धा असेल, पर्यावरण संवर्धन असेल, वृक्षारोपण असेल, विज्ञान असेल, या सर्व विषयांना निरंजन भाऊने अतिशय सखोल हात घातलेला आहे. म्हणजे फक्त येऊन फक्त कृषीच्या विषयीच आपल्याला या ठिकाणी माहिती मिळणार नाहीये, तर जे आत्ताच्या तरुणांमध्ये रोजगाराचा प्रश्न आहे, या सगळ्या प्रश्नावर तरुणांना रोजगाराची काम करायची लाज वाटते. तर नोकरीच नाही तर आपण आपल्या धंद्यामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये, आपल्या शेतीमध्ये जर आपण प्रामाणिक असू तर नोकरी आपल्या मागे लागतील किंवा नोकरीपेक्षाही आपल्याला जास्त इन्कम येऊ शकते. परंतु जर जशा नोकरीच्या मागे आज नोकरी करणाऱ्याच्या मागे मुली लागताय, तसं तर आपण प्रामाणिकपणे शेती केली आज या पिक्चर मध्ये दाखवल्याप्रमाणे, हिरो प्रमाणे, अभिनेत्याप्रमाणे, तर नक्कीच एक दिवस असा नक्की येईल की शेतकरी मुलांमागे मुली लागल्याशिवाय राहणार नाही. आणि करणे पारितोषिक द्यावा अशी आमची अकोल्याच्या वतीने, सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने, शहराच्या वतीने, अकोल्याच्या शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने
शुभेच्छा आमच्या अनेक नको त्या विषयांना आपण अनुदान देतो आहोत, नको त्या विषयांना आपण डोक्यावर घेत आहोत. त्याच्यातून आणि घेण्यासारखं picture शेतकऱ्यांना असं आपण मालाला हमी भाव सर्वांनी देत पाहावा. नाही, अनेक गोष्टी शेतकऱ्यांनी- करत नाही. तर आता शेतकऱ्यांनी ह्या पाहण्यासारखं तरी picture आहे. चित्रपटाद्वारे जनजागृती करण्यासाठी अवेअरनेस माणसांमध्ये यावा म्हणून जर शासनाने किंवा सर्व प्रशासनाने याला टॅक्स फ्री केलं आणि काही शासनाचं अनुदान दिलं तर मला वाटतं शासनाचाही कृषीप्रधान देश करण्यासाठी किंवा आहे हे सांगण्यासाठी काहीतरी खारीचा वाटा शासनाचा ठरेल असं मला वाटतं. आता हा जो कळालं का? अगं शेतात काम करतानाची जी मजा आहे ना तेच खरं जगणं आहे. कष्टाचं जीवन, समृद्धीचं जीवन. फार मजा येते शेतीत काम करताना. आणि काळी मातीशिवाय जगणं कोणत्याच सृष्टीमध्ये नाहीये. काळी माती जी आहे ती सगळं जगासाठी अनमोल रत्न आहे. म्हणून आणि तिच्यासारखं कुठं काही नाहीये. तुम्ही किती काही केलं, किती कमवलं, प्रॉपर्टी बिझनेसही केला, पण तिच्याशिवाय कुठेही तुम्ही जाऊ शकत नाही. ती जागा जन्माला येताना पण आहे आणि शेवट जाताना पण आहे. तेव्हा तिच्यासारखं मोलताना कोरोनातच आपण बघितलं आणि की माझं असं म्हणणं आहे, सगळेजण नोकरी सोडून काळी माती म्हणून बक्षीस मिळालं पाहिजे नाही पिक्चर. माझं असं म्हणणं. आणि कानाकोपऱ्यामध्ये हा पिक्चर केलाच पाहिजे, फेमस झालाच पाहिजे. प्रत्येकाला अशी एकही